नमस्कार, माझं नाव मुकेश गांगुर्डे आहे. मी राहणार म्हसास, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. आमच्या म्हसास ग्रामपंचायतने काही चुकीचे ठराव पास केले आहे. मूळ मुद्दा असा आहे की आमच्याच गावातील काही लोकांनी रामेश्वर शिवारातील गट नंबर 7011 व 7030 या दोघांच्या मधात जाणारा लाखतांडा गावाकडचा जो रस्ता आहे तिथं अतिक्रमण करून राहत होते. या संदर्भात आता विषय एवढा पुढे गेला आहे की मी तुम्हाला वाचूनच दाखवतो. शासकीय जमीन वाटपातील फसवणूक व ग्रामपंचायत भ्रष्टाचाराबाबत चौकशी व कायदेशीर कारवाई करण्यासाठी हा अर्ज मी माननीय कलेक्टर साहेब व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवलेला आहे. विषय असा आहे की मौजे रामेश्वर, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव येथील गट क्रमांक 69 या शासकीय जमिनीच्या वाटप प्रक्रियेत ग्रामपंचायत म्हसास, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव व संबंधित अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार व फसवणूक, पात्रतेअभावी असलेल्या 21 लाभार्थ्यांना शासनाची दिशाभूल करून शासकीय जागा मिळवून देणे, खोटे प्रतिज्ञापत्र सादर करणे, शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणे व शासनाची फसवणूक करणे या सर्व प्रकरणाची स्वतंत्र निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्याबाबत. विषय असा आहे की मी मुकेश गांगुर्डे, राहणार म्हसास, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव येथील एक जागरूक आणि कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून हा अर्ज सादर करीत आहे की माझ्या निदर्शनास आले की शासकीय जमिनीचा अपहार करून पात्र नसलेल्या व्यक्तींना चुकीच्या पद्धतीने घरकुल व जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. हा एक गंभीर गैरव्यवहार व भ्रष्टाचार असून त्या संदर्भात तातडीने चौकशी करण्याची मी या अर्जाद्वारे विनंती करीत आहे. हे बघा, घटनेचा तपशील व पुरावे मी सांगत आहे आपणास. ग्रामपंचायतीचा ठराव आणि त्यातील दिशाभूल भ्रष्ट हेतूची सुरुवात ही इथून झाली होती. ग्रामपंचायत म्हसासने जाणून बुजून अतिक्रमण करणाऱ्यांच्या बाजूने ठराव केला की त्यांना शासकीय जागा व घरकुल मिळावे. ग्रामपंचायतला पूर्ण माहिती असूनही की संबंधित अतिक्रमण करणाऱ्यांकडे त्यांच्या मूळ गावी स्वतःची जमीन व घरे आहेत, तरी त्यांनी खोटी माहिती सादर केली. आता असा ठराव 21/5/2024 रोजी म्हसास ग्रामपंचायतीने केला. हा तो ठराव आहे बघा. हा ठराव आहे. या ठरावामध्ये विषय असा आहे की सदर विषय ग्रामसेवक ग्रामपंचायत म्हसास यांनी सभेत वाचून दाखवला असता त्यावर सभेत सविस्तर सांगोपांग चर्चा करण्यात आली असून चर्चा अंती असे ठरले की मौजे म्हसास, तालुका पाचोरा येथील भिल आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांनी माननीय तहसीलदार सो पाचोरा व माननीय गटविकास अधिकारी सो पंचायत समिती पाचोरा यांच्याकडेच घरकुल बांधकामासाठी जागा मिळण्याबाबत मागणी केली असता सदर लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी ग्रामपंचायतीकडे गावठाण जागा उपलब्ध नसल्याने याची घरकुले बांधकाम करणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे त्यांना मौजे रामेश्वर शहरातील गट क्रमांक 69 क्षेत्र टिंब आर ही शेतजमीन सरकार मालकीची असून सदर जमीन म्हणजे रामेश्वर शहरातील गट क्रमांक 69 ही शासकीय जागा आहे, पण ती म्हसासची नाही आहे. तर ही मालकीची असून सदर जमीनवरील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी योग्य व बरोबर असून त्याबाबत दिनांक 9 मे 2024 रोजी लाभार्थ्यांना 24 रोजी सदर लाभार्थ्यांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार जाहीर केला असता त्या कामी नायब तहसीलदार साहेब पाचोरा, विस्तार अधिकारी साहेब पाचोरा, पंचायत समिती पाचोरा, तलाठी म्हसास यांनी दिनांक 10 मे 2024 रोजी गावी व घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा तयार केला. लाभार्थ्यांचे जबाब देखील नोंदवले. यामध्ये म्हणजे अतिक्रमण करणाऱ्यांच्या बाजूने ठराव असा केला की यांच्याकडे गावामध्ये राहण्यासाठी घरे नाही आहेत. तर दुसरा विषय असा आहे की ग्रामपंचायतीने खोटी माहिती दिली. कशी की म्हसास ग्रामपंचायतने वरिष्ठ अधिकाऱ्यांना जसे की पंचायत समिती असेल किंवा कलेक्टर कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय, चुकीची माहिती दिली की म्हसास ग्रामपंचायत ही ग्रुप ग्रामपंचायत आहे व रामेश्वर त्याच अंतर्गत येतो, म्हणून अतिक्रमण करणाऱ्यांना रामेश्वर शिवारात जागा देण्यात यावी. परंतु प्रत्यक्षात म्हसास आणि रामेश्वर या दोन वेगवेगळ्या ग्रामपंचायत आहेत. म्हणजे म्हसास ग्रामपंचायत असं दाखवत होती की म्हसास ग्रामपंचायतमध्येच रामेश्वर हे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये येतं, पण रामेश्वर ग्रामपंचायत ही स्वतंत्र ग्रामपंचायत आहे आणि म्हसास ग्रामपंचायत ही स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. त्यांनी असं दाखवलं की रामेश्वर शिवार आमच्यात आलं तर अतिक्रमण करताना रामेश्वर शिवारात
शिवारातील जागा मिळेल, पण ती ग्रामपंचायत वेगळी आहे. हे बघा, मसाज ग्रामपंचायत स्वतंत्र ग्रामपंचायत आहे, हा याचा पुरावा. आणि त्यानंतर रामेश्वर ग्रामपंचायत ही स्वतंत्र ग्रामपंचायत आहे, हा याचा पुरावा. त्यानंतर अतिक्रमण जागेबाबत चुकीची नोंद. मसाज ग्रामपंचायतने अतिक्रमण हे रामेश्वर शिवार गट क्रमांक 69 वर झाले आहे असे नमूद केले, पण भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी झालेलीच नाही. भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी झालेलीच नाही, तर अतिक्रमण हे 69 मध्ये आहे रामेश्वर शिवारातील. हे यांनी कशाच्या आधारावर सांगितले? प्रत्यक्षात अतिक्रमण गट क्रमांक 70-11 व त्याच्या राईट साईडला 70-30 मधात लाखतांडा गावाकडे जाणारा रस्ता रामेश्वर शिवारातील गोष्ट, इथं हे अतिक्रमण आहे. त्यानंतर त्यांनी त्या जागेचा फोटो पण काढला आणि वरिष्ठ कार्यालयाला पाठवला की ही जागा 69 मध्ये आहे. म्हणजे तो फोटो त्यांनी खोटा पाठवला आहे. हे बघा, हा फोटो आहे वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की ग्रामपंचायत मसाज मौजे रामेश्वर शहर गट नंबर 69 म्हणजे त्यांनी तिथे लिहिलं पण आहे की हे 69 आहे, पण प्रत्यक्षात तसं नाही. ते रामेश्वर शिवारातील 70-11च्या व महसूल रस्त्याच्या लाखांडा गावाकडे जाणारा जो रस्ता आहे तिथं ते बसलेले आहेत. त्यानंतर शासकीय जमीन लपवणे, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मसद ग्रामपंचायतीने खोटी माहिती दिली की आमच्या मसद गावात शासकीय जमीन उपलब्ध नाही. म्हणजे यांनी काय केलं की मसद गावामध्ये शासकीय जमीन उपलब्ध नाही, रामेश्वर शिवारात शासकीय जमीन उपलब्ध आहे, म्हणून रामेश्वर शिवारात शासकीय जमीन व त्यावर घरकुल देण्यात यावं यांनी असं दाखवलं. पण प्रत्यक्षात 350 एकर 350 एकरपेक्षा जास्त शासकीय जमीन मसद गावामध्ये उपलब्ध आहे. मी तुम्हाला त्याचा पुरावा दाखवतो. हे बघा, गाव नमुना 8अ. हे बघा, गाव नमुना 8अ मसाज शिवार, खाते क्रमांक आहे 543 आणि तिच्यामध्ये 3 सातबारे आहेत, 143ब, 144अ आणि 147अ. म्हणजे लगभग 142 हेक्टर पॉईंट 25 म्हणजे 350 एकरच्या वरतीच हा आकडा जात आहे. यांनी असं दाखवलं आहे की मसाज गावामध्ये शासकीय जमीन उपलब्ध नाही, पण प्रत्यक्षात एवढी जमीन शिल्लक आहे. त्यानंतर विषय आहे शासकीय जमीन लपवणे, भ्रष्टाचार व संगनमत. नंतर असा विषय येतो आता की ग्रामसेवक, सरपंच व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी संगनमत करून ही संपूर्ण प्रक्रिया केली आहे. आता हा एवढा मोठा विषय आहे, हा तर असंच होत नसेल. संगनमत म्हणा, सॅटेलाइट म्हणा, या प्रकार त्यामध्ये असूच शकतो. मग इथून पुढे गेल्यानंतर त्यामध्ये 21 लाभार्थी या लोकांनी निवडले आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार ती जमीन रामेश्वर शहरातील गट क्रमांक 69 त्या लोकांना मिळाली. तसा सातबारावर उल्लेख सुद्धा आलेला आहे. हा बघा, हा सातबारा. हे यामध्ये लिहिलेलं आहे की ही जमीन सरकारच्या नावाची आहे आणि इथं लिहिलं आहे की माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मौजे रामेश्वर येथील गट क्रमांक 69 क्षेत्र 2.90 आर मधील 21 भूमीन पात्र लाभार्थ्यांकरिता 364 फूट प्रमाणे जागा प्रमाणित गृहनिर्माण प्रकल्प राबवण्याकरता ग्रुप ग्रामपंचायत मसाज यांच्याकडे वर्ग. म्हणजे ही जागा त्या लोकांना भेटली. इथपर्यंत ते यशस्वी झाले. त्यानंतर पुढचा मुद्दा मी सांगतो तुम्हाला की जे लाभार्थी आहेत त्यांना मसाज गावामध्ये, आमच्याच गावामध्ये त्यांच्याकडे स्वतःच्या घर जमिनी आहे, पण त्यांनी शासनाला असं दाखवलं की आम्ही भूमीहीन आहोत, म्हणजे आमच्याकडे राहण्यासाठी जागा नाही. आणि त्यांनी काय केलं, हा सर्व सहारा घेऊन त्यांनी शासनाकडून शासकीय जागा पण घेतली आणि त्या जागेवर ते आता घरकुल पण घेत आहेत. मी तुम्हाला हे बघा, हे घर उतारे आहेत ज्या लोकांना तिथं जागा भेटली त्यांचा मसाज गावामध्ये घरं आहेत. हा उतारा आहे नमुना 8, म्हणजे गावामध्ये तुमच्या मालकीची जागा उपलब्ध असल्याचा हा पुरावा आहे. आता हिच्यामध्ये एक नाव आहे भास्कर देवचंद भिल. यांना यापूर्वी इंदिरा आवास घरकुल योजनेतून घरकुल सुद्धा मिळालं होतं. असे अनेक लाभार्थी आहेत. त्यांच्या सर्वांचे
जवळजवळ सर्वांच्या घराचे उतारे, म्हणजे सर्वांकडे घर आहे गावामध्ये, याचे पुरावे इथं उपलब्ध आहे. त्याच्यानंतर काही लाभार्थी गावाबाहेरून आलेले किंवा अतिक्रमण करणाऱ्यांचे नातेवाईक असून त्यांच्याही मूळ गावात घर जमीन असल्याची माहिती उपलब्ध आहे. ही गोष्ट खरी आहे. काही लोक बाहेरून आलेले आहेत, बाहेर गावातून आलेले आहेत, त्यांच्याकडे सुद्धा घर जमीन उपलब्ध असल्याची माहिती आहे किंवा चौकशी केल्यानंतर ही गोष्ट समोर येईल. वरील सर्व प्रकरणात लाभार्थ्यांची मूळ नोंद म्हसास गावात असूनही त्यांना भूमी दाखवून शासकीय जागा देण्यात आल्या आहेत. ही म्हणजे हा एक गंभीर तंत्रांनी केला गेलेला फसवणूक प्रकार दिसत आहे. त्यानंतर अतिक्रमण करणाऱ्या लाभार्थ्यांनी शासनात सादर केलेले प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे की त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिले. त्यात लिहिलं आहे की मी मौजे म्हसास येथील गट क्रमांक 69 या शासकीय गटात बऱ्याच वर्षापासून रहिवास करत आहे. माझ्या नावे कोणतीही जमीन, प्लॉट, शेती नाही, परंतु वास्तविकता अशी आहे की हे लोक 2020 ते 2021 पासून म्हसास नाही तर रामेश्वर शिवारातील गट क्रमांक 70-11च्या सीमेरेषेवर व गट क्रमांक 70-30च्या सीमेरेषेवर तसेच या दोन्ही जमिनींच्या मधील जुना लाखतांडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करून राहत आहे. म्हणजे त्यांनी ही चुकीची माहिती दिली आहे प्रतिज्ञापत्रामध्ये. यातील बहुतेक लाभार्थ्यांची म्हसस गावामध्ये त्यांच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावाने वडिलोपार्जित जमीन नोंद आहे. यावरून त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील मजकूर खोटा आहे हे स्पष्ट होते. आता बघा, मी तुम्हाला त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखवतो. हे बघा, असे प्रतिज्ञापत्र आहे. हे सर्व 21 लाभार्थ्यांचे प्रतिज्ञापत्र इथं आहे. ग्रामपंचायत व काही अधिकाऱ्यांनी संभाव्य संगनमत व खोटी अवलाई. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामसेवक यांनी चौकशी न करता खोट्या छायाचित्र व दिशाभूल करणारे अहवाल वरिष्ठांना पाठवले. त्या अहवालावरून बीडीओ, गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला गेला व पुढे जिल्हाधिकाऱ्यांकडे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक नाही व संभाव्य रूपाने संगनमत असल्याचे दर्शवते. आता मागणी अशी आहे आपली, मुद्दा क्रमांक 1 की स्वतंत्र चौकशी समिती नेमावी ज्यामध्ये बाह्य जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी किमान विभागीय आयुक्त पदापर्यंतची ज्यांची नेमणूक असेल. स्वतंत्र चौकशी समिती नेमावी जी सर्व संलग्न पुरावे तपासून चौकशी करेल. दुसरं, जर पुरावे ठोस सिद्ध झाले तर संबंधित व्यक्तींवर ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामसेवक व संबंधित शासकीय अधिकारी यांच्यावर भारतीय न्याय संहिता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत. आवश्यक ती कलमे जसे की शासकीय फसवणूक, बनावट कागदपत्रे, धोरणाला खोटे दाखल देणे. तिसरं, लाभार्थ्यांकडून मिळालेले शासकीय वाटप तातडीने निलंबित करावीत व नवीन चौकशीपर्यंत कोणतेही बांधकाम, निवास हस्तांतरण थांबवावे. चौथं, ग्रामपंचायत व समाविष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध सर्व प्रशासनिक व शिस्तभंगात्मक चौकशी करावी व दोषी आढळल्यास ACR गोपनीय सेवा पुस्तक त्यांच्यामध्ये त्याची नोंद करावी. त्यानंतर चौकशीचे स्वरूप व आदेश. चौकशी समितीने नकाशा 7-12 उतारे, नमुना क्रमांक 8, ग्रामपंचायत ठराव, स्थानिक फोटो, तक्रार सर्व तपासावेत. निकालात दोषी तत्वानुसार बाहेरच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी करावी. ही चौकशी बाहेर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी करावी. त्यानंतर निकालात दोषी आढळल्यास त्वरित दिलेल्या आदेशानुसार कायदेशीर पावले उचलावी. मागण्या 1. वरील सर्व बाबींची स्वतंत्र, पारदर्शक व बाह्य जिल्ह्यातील अधिकाऱ्यांद्वारे तपासणी करून चौकशी करावी. दुसरं, चौकशी दरम्यान व निकाल पूर्ण होईपर्यंत 21 लाभार्थ्यांना करण्यात आलेले वाटप तत्काळ निलंबित करावे व कुठेही बांधकाम रोखावे. पुरेसे पुरावे ठोस आढळले तर संबंधित व्यक्तींवर आणि ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, सरपंच तसेच ज्यांनी या अहवालावर चुकीचा प्रस्ताव पाठवला त्या शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावे व प्रशासनिक शिस्तभंगही लावावा. चौथं, धोरणात्मक बदलांसाठी व भविष्यात अशी घडामोड होऊ नये यासाठी आवश्यक ती प्रशासनिक सूचना देऊन सुधारणा कराव्यात. वरील सर्व बाबींचा सखोल विचार करून आमच्या म्हसास गावातील शिवार, रामेश्वर तालुका, पाचोरा जिल्हा, जळगाव येथील गट क्रमांक 69 या शासकीय जमिनीचा वाटप प्रक्रियेत झालेला भ्रष्टाचार, फसवणूक व अतिक्रमण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शी चौकशी करण्यात यावी. सदर चौकशीत दोषी ठरलेले अतिक्रमण करणारे व्यक्ती तसेच त्यांना पाठबळ देणारे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, सरपंच व संबंधित शासकीय अधिकारी यांच्या विरुद्ध कायदेशीर व दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे.
शासनाची फसवणूक करून खोटे प्रतिज्ञा सादर करून व पात्रतेअभावी शासकीय लाभ मिळणाऱ्या व्यक्तींविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती. आपण या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन त्वरित कारवाई कराल अशी माझी आपणास नम्र विनंती आहे. शेवटी मी एवढंच बोलतो, माननीय कलेक्टर साहेबांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालून सखोल पारदर्शी चौकशी करावी व चौकशीमध्ये ग्रामपंचायत दोषी आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करावी. धन्यवाद.